सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो ना, तेव्हा आपण नक्की कोण आहोत? हा मानवी जीवनातला कदाचित सर्वात मोठा आणि एकदम मूलभूत प्रश्न आहे. हो, म्हणजे हा असा प्रश्न आहे जो आपल्या अस्तित्वाच्या अगदी मुळाशी जातो. अगदी बरोबर. आपण हे हाडा माणसाचे शरीर आहोत, की आपल्या डोक्यात जे सतत चालतात ते आपले विचार आहोत, की आपण या दोन्हीपेक्षा काहीतरी वेगळे आहोत? हो, आणि याच प्रश्नातून तो आणखी एक मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे आपण दुःख का भोगतो आणि त्यातून खऱ्या अर्थाने मुक्त कसं होता येईल. खरंय. आणि आजची ही जी सखोल चर्चा आहे ती आपण सांख्य दर्शन या अतिशय प्राचीन प्रणालीवर आधारित करणार आहोत. सांख्य दर्शन म्हणजे प्राचीन वैदिक शहाणपणाची आणि आजच्या आपल्या धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीची सांगड घालणारा एक सुंदर प्रयत्न आहे. हो, आणि आधुनिक मानसशास्त्र एका मर्यादेपर्यंत या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतं, पण प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात यावर अतिशय पद्धतशीरपणे विचार झाला आहे. ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. प्राचीन ऋषीमुनी जसे ध्यानस्थ होऊन मंत्र म्हणतात, अगदी तशीच सांख्यदर्शनाची ही प्रणाली एका चेतनेची इनर फिजिक्स म्हणजेच अंतर्मनाच्या विज्ञानाची भाषा आहे. हे सखोल ज्ञान प्राप्त करणं आणि ते आजच्या संदर्भात समजून घेणं हाच या चर्चेचा उद्देश आहे. नक्कीच. सांख्यदर्शन हे एक अत्यंत तार्किक आणि वैज्ञानिक तत्वज्ञान आहे. अस्तित्वाची रचना कशी आहे किंवा चेतना आणि मुक्ती याविषयी सांख्य जेवढी स्पष्टता देते ना, ती खरोखरच थक्क करणारी आहे. म्हणजे हे फक्त काही अमूर्त विचार नाहीत, तर वास्तवाचं अचूक विश्लेषण करणारी पद्धत आहे. हो, अगदी रियालिटीचं अचूक विश्लेषण आणि दुःखाच्या मुळापर्यंत जाणारी ही एक पद्धत आहे. मग मला सांगा, समस्येवर उपाय शोधण्यापूर्वी मुळात ती समस्या काय आहे हे सांख्यदर्शन कसं स्पष्ट करतं? आपण दुःखाचे मूळ कारण काय आहे इथूनच सुरुवात करूया. बरं, सांख्यदर्शन स्पष्टपणे सांगतं की आपण जे नाही आहोत त्यालाच आपण स्वतः समजण्याची मोठी चूक करतो. अच्छा, म्हणजे चुकीची ओळख. अगदी बरोबर. या चुकीच्या ओळखीमध्येच आपल्या सर्व दुःखाचं मूळ दडलेलं आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला अस्तित्वाची दोन शाश्वत तत्व समजून घ्यावी लागतील. सांख्य विश्वाचे दोन पूर्णपणे वेगळ्या भागांत विभाजन करते. कोणते दोन भाग? पहिलं तत्व आहे पुरुष. आता पुरुष म्हणजे शुद्ध चेतना, एक शांत साक्षीदार. या पुरुषामध्ये कोणताही बदल होत नाही, तो एकदम शाश्वत आहे. म्हणजे त्याची स्वतःची कोणतीही कृती नाहीये का? अजिबात नाही. कोणतीही कृती नाही, कोणतीही इच्छा नाही, फक्त आणि फक्त जाणीव आहे. हाच आपला खरा आत्मा आहे. अच्छा, म्हणजे तो आत्मा फक्त पाहतोय, जो फक्त अस्तित्वात आहे. पण जर पुरुष काहीच करत नाही, तर मग या जगातल्या सर्व घडामोडी किंवा हा सगळा कोलाहल कुठून येतो? तो येतो दुसऱ्या तत्वातून, ज्याला प्रकृती म्हणतात. प्रकृती म्हणजे सृष्टी, निसर्ग आणि निर्मिती. प्रकृतीचं वैशिष्ट्य म्हणजे ती सतत बदलत असते. म्हणजे आपले विचार आणि भावना सुद्धा? हो, सगळंच. आपलं मन, आपलं शरीर, आपले विचार, भावना आणि हे संपूर्ण भौतिक विश्व, हे सगळं काही प्रकृतीचाच भाग आहे. प्रकृती अतिशय सक्रिय आणि गतिमान आहे. बरं. आता सांख्य सांगते की बंधनाची म्हणजेच दुःखाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा हा शांत असलेला पुरुष चुकून प्रकृतीशी एकरूप होतो. तो स्वतःलाच ती बदलणारी प्रकृती समजायला लागतो. बापरे, हे समजण्यासाठी आपण एका आधुनिक उदाहरणाचा विचार करू शकतो. हे अगदी VR हेडसेट म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट लावून एखादा प्रगत व्हिडिओ गेम खेळण्यासारखा आहे. अरे वा, हे छान उदाहरण आहे. हो ना. म्हणजे जेव्हा आपण तो हेडसेट घालतो तेव्हा गेममधील घटना, ज्या सांख्येच्या भाषेत प्रकृती आहेत, त्या आपण इतक्या खऱ्या मानतो की आपण स्वतःलाच त्या गेममधील कॅरेक्टर समजून बसतो. गेममध्ये आपल्या कॅरेक्टरवर हल्ला झाला तर खऱ्या आयुष्यात आपल्याला घाम फुटतो. अगदी असंच होतं. पण प्रत्यक्षात आपण फक्त बाहेर बसून तो खेळ पाहणारा पुरुष असतो. आपण तो खेळ नसतो. हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपण स्वतःला त्या गेमचा भाग का समजतो याची प्रक्रिया. ती कशी आहे? सांख्य हे एका स्फटिकाच्या उदाहरणाने समजावून सांगते. समजा एक अतिशय स्वच्छ आणि पांढरा स्फटिक आहे. तो पांढरा स्फटिक म्हणजे पुरुष. आता त्या स्फटिकाच्या शेजारी जर आपण एक लाल रंगाचं फूल ठेवले तर तो स्फटिक लाल रंगाचा दिसू लागतो.
स्फटिक स्वतः लाल झालेला नसतो, तो फक्त फुलाचा रंग परावर्तित करत असतो. अच्छा, म्हणजे अज्ञानामुळे असं वाटतं की स्फटिकच लाल आहे. बरोबर. प्रकृतीचे रंग जेव्हा पुरुषावर पडतात तेव्हा पुरुष स्वतःलाच ती रंग समजण्याची चूक करतो. ही संकल्पना खरोखरच विचार करायला लावणारी आहे. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. विचारा ना. जर आपण आणि हे विश्व प्रकृतीतून बनले आहे, तर ही प्रकृती नक्की काम कशी करते? ती कशी विकसित होते? कारण आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा जग खूप गुंतागुंतीचं वाटतं. हो, जग तर गुंतागुंतीचं आहेच. मग सांख्य या गुंतागुंतीचा नकाशा कसा मांडतो? अस्तित्वाचा एक अतिशय विस्तृत नकाशा मांडते, ज्याला 25 तत्वे म्हटले जाते. 25 तत्वे. हो, या तत्वांमधून हे स्पष्ट होते की अमूर्त प्रकृतीतून भौतिक जग कसे उभे राहते. याची सुरुवात होते ती मूळ प्रकृतीपासून, जी अव्यक्त आहे, म्हणजेच जिचा कोणताही फॉर्म नाहीये. ओके. या प्रकृतीतून सर्वप्रथम जे तत्व विकसित होते ते आहे महत. महत म्हणजे वैश्विक बुद्धिमत्ता किंवा कॉस्मिक इंटेलिजन्स. ही या विश्वाची पहिली उत्क्रांती आहे. महत म्हणजे नक्की काय? आपण याला विश्वाचे कायदे किंवा लॉज ऑफ फिजिक्स म्हणू शकतो का? बऱ्याच अंशी हो म्हणता येईल. जेव्हा प्रकृतीमधील समतोल बिघडतो आणि निर्मितीला सुरुवात होते, तेव्हा जी पहिली सुसूत्रता किंवा ऑर्डर निर्माण होते ती म्हणजे महत. अच्छा. हा विश्वाचा तो नियम आहे ज्याच्या आधारावर पुढची सगळी रचना उभी राहते. आणि त्यानंतर त्या महतमधून जन्म घेतो अहंकार, म्हणजेच आय मेकर. एक मिनिट, हे तर हुबेहूब आजच्या सिस्टम्स थिंकिंग सारखे वाटत आहे. कसं काय? म्हणजे एका मोठ्या अमूर्त सिस्टीम मधून छोट्या सिस्टीम्स तयार होत आहेत. पण महत ही तर एक वैश्विक बुद्धिमत्ता आहे. मग त्यातून अहंकार का निर्माण व्हावा? तो एक नैसर्गिक टप्पा आहे. पण वैश्विक पातळीवरून अचानक मी अशी व्यक्तिक ओळख कशी निर्माण होते? हा अतिशय महत्वाचा दुवा आहे. बघा, महत ही एक मोठी महासागरासारखी बुद्धिमत्ता आहे. पण प्रकृतीला अनुभव घेण्यासाठी एका केंद्राची, एका पॉइंट ऑफ व्ह्यूची गरज असते. ओके. अनुभवाचं केंद्रीकरण करण्यासाठी अहंकार निर्माण होतो. तो महतच्या एका छोट्या भागाभोवती सीमारेषा आखतो आणि म्हणतो की हा अनुभव माझा आहे. हां, म्हणजे इथून ती सेपरेशनची भावना येते. हो, आणि इथूनच खरी गुंतागुंत सुरू होते. या अहंकारातून प्रकृतीचे 3 वेगळे प्रवाह बाहेर पडतात: सात्विक, राजसिक आणि तामसिक. पण हे प्रवाह 3च का असतात? प्रकृती एकाच सरळ रेषेत का विकसित होत नाही? कारण कोणत्याही अनुभवासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. पहिला म्हणजे अनुभव घेणारा, ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. दुसरा, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ती वस्तू किंवा ऑब्जेक्ट. आणि तिसरा, आणि तिसरा, या दोघांना जोडणारी कृती किंवा ऊर्जा. म्हणूनच अहंकार 3 प्रवाहांमध्ये विभागला जातो. पहिला प्रवाह आहे सात्विक. या सात्विक प्रवाहातून काय तयार होतं? यातून आपलं मन तयार होतं. 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे ऐकणे, स्पर्श करणे, पाहणे, चव घेणे आणि वास घेणे तयार होतात. आणि यातूनच 5 कर्मेंद्रिये म्हणजे बोलणे, हात, पाय इत्यादी शारीरिक क्रिया करणारी इंद्रिये सुद्धा तयार होतात. आणि मन हे या सर्वांवर कंट्रोल ठेवतं. अगदी बरोबर. मन हे या सर्व इंद्रियांना नियंत्रित करणारे मुख्य केंद्र असते. म्हणजे सात्विक प्रवाह हा अनुभव घेणाऱ्या सब्जेक्टची रचना करतो. मग ज्या जगाचा आपण अनुभव घेतो ते भौतिक जग कसं तयार होतं? ते तामसिक प्रवाहातून तयार होतं. तामसिक प्रवाहातून 5 तन्मात्रा निर्माण होतात. तन्मात्रा म्हणजे काय? तन्मात्रा म्हणजे अत्यंत सूक्ष्म घटक, जसं की शब्द, स्पर्श, रूप, रस म्हणजे चव आणि गंध. आणि या 5 सूक्ष्म तन्मात्रांमधूनच 5 भौतिक महाभूते निर्माण होतात: आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. एक सेकंड, हे थोडं चक्रावून टाकणार आहे. एक सूक्ष्म घटक किंवा संकल्पना प्रत्यक्ष भौतिक घटकात कशी बदलते, याची नक्की प्रक्रिया काय आहे? बरं, हे समजण्यासाठी आपण शब्द या तन्मात्रेचं उदाहरण घेऊया. शब्द ही एक संकल्पना आहे, पण शब्दाला प्रवास करण्यासाठी एखाद्या माध्यमाची गरज असते ना. हो, माध्यमाशिवाय आवाज कसा जाणार? बरोबर. त्या गरजेतून आकाश या महाभूताची निर्मिती होते. त्यानंतर स्पर्श ही तन्मात्रा येते. स्पर्शासाठी हालचालीची गरज असते आणि त्या गरजेतून वायू निर्माण होतो. बापरे. रूप दिसण्यासाठी प्रकाशाची गरज असते, म्हणून तेज निर्माण होते.
अशा प्रकारे सूक्ष्म गरजांमधून भौतिक जग आकाराला येते. म्हणजे आधुनिक विज्ञान असं मानतं की भौतिक जगातून म्हणजेच मॅटरमधून जाणीव किंवा मन निर्माण होतं. पण सांख्य दर्शन पूर्णपणे उलटं सांगत आहे. हो, अगदी उलट. सांख्यानुसार मनाच्या जाणीवांच्या गरजेतून भौतिक जग आकाराला येतं. हे खरोखरच एक एकदम वेगळं परिप्रेक्ष्य आहे. पण आपण सात्विक मन आणि तामसिक भौतिक जग या दोन प्रवाहांबद्दल बोललो. तो मधला राजसिक प्रवाह काय काम करतो? ऊर्जा आणि कृती पुरवतो. ही ती शक्ती आहे जी सात्विक मनाला तामसिक जगाशी जोडते. म्हणजे एक प्रकारचा ब्रिज आहे तर. हो, मन आणि भौतिक जग यांच्यातील सर्व देवाणघेवाण, सर्व हालचाली या राजसिक ऊर्जेमुळे शक्य होतात. अशा प्रकारे प्रकृती, महत, अहंकार आणि हे 3 प्रवाह मिळून 24 तत्वे तयार होतात. आणि 25वे तत्व? आणि या सर्वांच्या पलीकडे असलेलं 25वे तत्व म्हणजे पुरुष, जो या 24 तत्वांपासून पूर्णपणे वेगळा आणि फक्त साक्षीदार आहे. अस्तित्वाचा हा नकाशा खूपच लॉजिकल वाटतो, पण आपण आता या नकाशावरून थोडं आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळूया. नक्कीच. अहंकारातून प्रकृतीचे जे 3 गुण किंवा प्रवाह बाहेर पडतात, सत्व, रजस आणि तमस, ते आपल्या रोजच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर नक्की कसे नियंत्रण ठेवतात? बघा, प्रकृतीमधील प्रत्येक गोष्ट याच 3 गुणांवर चालते. सत्व म्हणजे स्पष्टता, शांती आणि शहाणपण. रजस म्हणजे कृती, इच्छा आणि अस्वस्थता. आणि तमस म्हणजे जडत्व, अज्ञान आणि आळस. म्हणजे आपण जे काही अनुभवतो ते या गुणांमुळेच. हो, आपले मन, आपले निर्णय आणि आपल्या भावना हे सर्व याच 3 गुणांचे सतत बदलणारे मिश्रण असते. याचे एखादे रोजच्या जीवनातले उदाहरण देता येईल का, ज्यातून हे गुण कसे काम करतात हे स्पष्ट होईल? नक्कीच. आपण सकाळी उठण्याच्या प्रक्रियेचे उदाहरण घेऊया. काही वेळा अलार्म वाजतो, पण शरीर जड वाटतं, काहीही करावेसे वाटत नाही आणि आपण अलार्म बंद करून पुन्हा झोपतो. हा माझा रोजचा प्रॉब्लेम आहे. हो, तर इथे तमसगुण प्रबळ असतो, केवळ जडत्व आणि आळस. मग अचानक आपल्याला आठवते की बापरे, आज एक अतिशय महत्वाची मीटिंग आहे. मग एकदम धडधड सुरू होते. अगदी. लगेच मनात भीती आणि धडधड सुरू होते. आपण ताडकन उठतो आणि भराभर तयारीला लागतो. ही अस्वस्थ करणारी, वेगाने काम करायला लावणारी ऊर्जा म्हणजे रजस. आणि सत्व कसे असेल मग? जेव्हा आपण सकाळी पूर्णपणे शांतपणे उठतो, मनात कोणताही गोंधळ नसतो, आपण एक कप चहा घेऊन निवांतपणे उगवणारा सूर्य पाहतो. आहा, तेव्हा मनात जी पारदर्शकता आणि शांतता असते तो सत्वगुण असतो. आपलं संपूर्ण आयुष्य या 3 गुणांच्या चढ उताराचाच खेळ आहे. आणि यावर सांख्यने एक अतिशय प्रगत असे मानसशास्त्र मांडले आहे. ते मानसशास्त्र कसं काम करतं? आपल्या आत निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी चालते? सांख्याच्या मानसशास्त्रानुसार आपल्या आत माहितीवर प्रक्रिया करणारे एक इंजिन आहे, जे 3 टप्प्यांत चालतं. पहिलं आहे मन, ज्याचं काम फक्त बाहेरच्या जगातून इंद्रियांद्वारे डेटा गोळा करणे आहे. ओके, फक्त डेटा कलेक्ट करणे. दुसरं आहे अहंकार, जो त्या डेटावर हक्क सांगतो आणि हा माझा अनुभव आहे अशी भावना निर्माण करतो. आणि तिसरं आहे बुद्धी, जी या माहितीचे विश्लेषण करते, योग्य अयोग्य ठरवते आणि अंतिम निर्णय घेते. जर याला आजच्या तंत्रज्ञानाची जोड दिली तर हे मला आपल्या स्मार्टफोन किंवा संगणकाच्या रचनेसारखं वाटत आहे. ते कसं? म्हणजे मन जणू काही कॅमेरा किंवा सेन्सर्स आहेत जे फक्त बाहेरून डेटा घेतात. अहंकार म्हणजे तो युजर प्रोफाईल आहे, जो म्हणतो की हा डेटा माझ्या अकाउंटचा आहे. एकदम अचूक. आणि बुद्धी म्हणजे तो प्रोसेसर किंवा CPU आहे, जो हा डेटा प्रोसेस करून अंतिम निर्णय घेतो. पण इथे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर मन, अहंकार आणि बुद्धी हे सगळं प्रकृतीचं मशीन आहे, तर आपण कोण आहोत? जर आपण याचा व्यापक विचार केला तर आपण ते डिव्हाइस नाही आहोत. मग आपण फक्त तो स्क्रीन पाहणारे, त्या डिव्हाइसच्या बाहेर बसलेले युजर आहोत. आपण पुरुष आहोत. आधुनिक मानसशास्त्र अजूनही आपले विचार आणि आपली ओळख यांना वेगळे करण्यात धडपडत आहे. हो, आपण नेहमी विचार आणि स्वतःला एकच मानतो. बऱ्याचदा आपण म्हणतो, मी दुःखी आहे किंवा मला राग आला आहे. पण सांख्य दर्शनाने अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की आपण आपले विचार नाही आहोत. आपण त्या विचारांचे निरीक्षण करणारे साक्षीदार आहोत. हे ज्ञान ऐकायला खूप शांतता देणारे आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यात जगताना आपण इतके त्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये अडकलेले असतो की आपण स्वतःला ते शरीर आणि मनच मानतो. हो, तीच तर खरी अडचण आहे. जर आपण हे मन आणि शरीर नाहीच आहोत, तर मग ह्या चुकीच्या ओळखीचे जे ऋणानुबंध आपण इतक्या घट्टपणे जोडले आहेत,
ते तोडून या दुःखातून मुक्त कसे व्हायचे? सांख्यदर्शनात मुक्तीच्या या स्थितीला कैवल्य असे म्हटले जाते. कैवल्य या शब्दाचा अर्थ ॲब्सोल्यूट आयसोलेशन ऑफ कॉन्शियसनेस असा होतो. म्हणजे एकाकी पडणे. नाही. आता इथे एक गोष्ट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की कैवल्य म्हणजे जगात एकटे पडणे किंवा संन्यास घेणे असा होत नाही. कैवल्य म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे दोन पूर्णपणे वेगळे घटक आहेत याची पूर्ण आणि अत्यंत सखोल जाणीव होणे. अच्छा. मुक्ती म्हणजे काही नवीन मिळवणे नाही, तर जे आधीपासून सत्य आहे ते फक्त ओळखणे होय. म्हणजे जे अज्ञान साचले आहे ते दूर करणे. पण हे ऋणानुबंध तोडण्यासाठी दैनंदिन जीवनात हे अज्ञान दूर कसे करायचे? हे विवेकद्वारे साध्य होते. विवेक म्हणजे डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज किंवा नीरशीर विवेक. ही एक सततची मानसिक जाणीव आहे. म्हणजे प्रॅक्टिकली कसं करायचं? खूप पॉवरफुल आहे. जेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला ठामपणे आठवण करून देतो की जे सतत बदलत आहे तो मी नाही, ज्याचे मी निरीक्षण करत आहे तो मी नाही. म्हणजे विचार, भावना सगळं. हो, आपले विचार बदलतात, शरीराचं वय वाढतं, भावना येतात आणि जातात. हे सर्व प्रकृतीचा खेळ आहे. इथे एक महत्वाचा संदर्भ येतो. भारतीय तत्वज्ञानात आपण अनेकदा सांख्य आणि योग ही नावे एकत्र ऐकतो. या दोन्ही प्रणाली एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत? सांख्य आणि योग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सांख्य हा सिद्धांत आहे, ते एक थिअरी आहे. तो आपल्याला विश्वाचा नकाशा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवतो. आणि योग? तर योग हा त्याचा सराव आहे, ती एक प्रॅक्टिस आहे. योग आपल्याला सांगतो की आता शांत बसा, ध्यान करा आणि सांख्यने जे तत्वज्ञान बुद्धीला समजावून सांगितले आहे ते प्रत्यक्ष अनुभवातून सिद्ध करा. ज्ञानिक आणि निरीक्षणावर आधारित दर्शन आहे. यात मुक्तीसाठी ब्रह्मा किंवा कोणत्याही बाह्य देवावर अवलंबून राहण्याची सक्ती नाही. हे खूपच वेगळं आहे. हे दर्शन मानवाला स्वतःच्या निरीक्षणातून सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवते. हे एखाद्या अत्यंत प्रभावी मेंटल डिटॉक्स सारखं आहे. जेव्हा आपण हे समजून घेतो की सर्व घडामोडी प्रकृतीमध्ये घडत आहेत आणि पुरुष त्यामध्ये अजिबात अडकलेला नाही, तेव्हा एक प्रचंड मोठी मानसिक शांतता मिळते. नक्कीच. हे ज्ञान जेव्हा केवळ आपल्या बुद्धीत न राहता आपल्या हृदयामध्ये पूर्णपणे रुजते, तेव्हा आयुष्यातील ताणतणाव आणि चिडचिड आपोआप गळून पडते. बरोबर. एकदा का विवेकाचा हा सराव आपल्या अंतःकरणात उतरला की दुःखाची इमारत कोसळायला लागते. कारण दुःख भोगणारा जो अहंकार आपण मी म्हणून स्वीकारला होता तो केवळ प्रकृतीचा एक छोटासा भाग होता हे आपल्याला स्पष्ट दिसते. आजच्या या संपूर्ण चर्चेचे सार जर एका वाक्यात सांगायचे झाले तर आपण असे म्हणू शकतो की मी बदलणारा नाही, मी या सर्व बदलांचा फक्त एक शांत साक्षीदार आहे. अगदी योग्य. आणि जाता जाता या विचाराला अधिक सखोल करण्यासाठी एक प्रश्न आपण विचारूया. हो, सांगा ना. जर आपण फक्त एक शांत साक्षीदार आहोत, प्रकृतीचा खेळ पाहणारे शुद्ध चैतन्य आहोत, तर उद्याच्या ऑफिस मीटिंगच्या विचाराने किंवा भविष्याच्या आर्थिक चिंतेने ज्याला आज रात्री घाम फुटतोय तो नक्की कोण आहे? खूपच छान प्रश्न आहे. तो आपला खरा आत्मा आहे की फक्त आपला अहंकार जो प्रकृतीच्या प्रवाहांमध्ये स्वतःला विसरून गेला आहे? खरोखरच हा प्रश्न आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आणि आपण घेत असलेल्या अनावश्यक तणाबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडेल. जर आपल्याला सनातन शास्त्रवरील आजची ही सखोल चर्चा विचार करायला लावणारी वाटली असेल तर या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आजच्या या साक्षीदार थीमच्या अनुषंगाने जेव्हा आपण धावपळीच्या दिवसात ताणतणावाचा सामना करत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्या परिस्थितीपासून अलिप्त राहून साक्षीदार होण्याचा अनुभव आपल्याला कधी आला आहे का, यावर आपण सर्वांनी चिंतन करूया आणि आपले अनुभव खाली कमेंट्समध्ये एका डोळ्याच्या म्हणजे आय इमोजीसोबत नक्की शेअर करूया. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेमध्ये.